वडीगोद्रीत हाकेंच्या उपोषणस्थळी तणावाचं वातावरण, मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। जालन्यात फडणवीस आणि भुजबळांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा आरोप। तर जालन्यातील परिस्थितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार, लक्ष्मण हाकेंचा टोला। महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा आणि सहमती, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। तर कुठल्याच जागेवर मतभेद नाहीत असाही दावा। एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही, अजित पवारांनी नितेश राणेंचं नाव न घेता सुनावलं। तर महायुतीमध्ये गेलो असलो तरी फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरेंचा दावा। पिंपरी चिंचवड भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा बेबनाव, अजित पवारांच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव। धारावीतल्या मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली 5 दिवसांची मुदत, चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू। महाराष्ट्र सरकारला नोटीस देण्याचे नितीन गडकरींचे आदेश, मुंबई पुणे जुना हायवे आणि कल्याण नगर रस्त्यांच्या दुरावस्थेवरून गडकरी नाराज। आपच्या आतिशी मारले ना, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत रुपेरी कामगिरी करणारा गोळाफेकपटू सचिन खिलारी आज माझाच्या कट्ट्यावर, सांगली ते पॅरिसपर्यंतचा प्रवास उलगडणार। दिल्लीच्या नोएडामध्ये विचित्र अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेनंतर स्कूटीवरची मुलगी अडकली, उड्डाणपुलाच्या पिलरवर सुटकेचे प्रयत्न सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।